आज बनवत आहे मुलांना डब्यावर देण्यासाठी कोबीची भाजी, ते सुद्धा चुलीवरती। आज सकाळी झालं असं की गॅस संपला आणि गावाखेड्यामध्ये एका दिवसामध्येच सिलेंडर मिळत नाही। त्यामुळे ही भाजी मी बनवली आहे चुलीवरती। चला तर मग फार जास्त वेळ खर्च न करता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका पातेल्यामध्ये एक गडवा पाणी ठेवलेलं होतं आणि या पाण्यामध्ये आपण कोबी शिजवून घेतलेला आहे। इथे मी एक पाव कोबी वापरलेला आहे आणि कोबी छान असा बारीक कट करूनच या पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे। 15 मिनिटाच्या आधीच हा कोबी मी या पाण्यामध्ये टाकून छान असा शिजवून घेतलेला आहे। आता कोबी आपला पूर्णपणे शिजून झालेला आहे। आता हा सर्व कोबी आपण एका चाळणीवरती काढून घेऊया। खरं बघितलं तर जेव्हा सकाळच्या वेळीच गॅस संपतो तेव्हा सर्वात जास्त टेन्शन येतं की ते म्हणजे मुलांचा डबा आता करायचा कसा। मग मी अंगणामध्ये अशा पद्धतीची चूल ठेवत असते आणि तिथेच स्वयंपाक करून घेत असते। कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी पातेलं चुलीवरती ठेवलेलं आहे। बघू शकता आपण उकडून घेतलेली कोबी चाळणीवरतीच काढलेली आहे। सर्वात आधी पातेल्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। इथे मी एक पाव कोबी वापरला आहे, यासाठी 1.5 पळी इतकं तेल वापरत आहे। तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये इतर मसाले टाकायचे आहे। सर्वात आधी 1 चमचा जिरे आपण या तेलामध्ये टाकून तळसून घेऊया। जिरे छान असे फुललेले आहे, बघू शकता। जिरं छान फुलल्यानंतर आता यामध्ये 1 टेबलस्पून अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊया। ही पेस्टसुद्धा या तेलावरतीच छान अशी तळसून घ्यायची आहे। तसं बघितलं तर चुलीवरचा स्वयंपाक चवीला अतिशय छान असा लागतो, पण धुरामुळे कुठेतरी कंटाळा येतो। लसूण आणि आलं तेलामध्ये छान असं तळसल्यानंतर यामध्ये कट केलेला 1 मीडियम साईजचा कांदा आणि 2 मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत। आता हा कांदासुद्धा छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत तळून झाला आहे। आता यामध्ये 1/2 टीस्पून आपण हळद घातलेली आहे। 1 टीस्पून यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये आपण गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे। छान असं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण कट केलेला 1 टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे। कोबीच्या भाजीमध्ये तुम्हाला टोमॅटो छान वाटत असेल तर नक्की टाका, स्किप केला तरीसुद्धा चालेल। टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत आपण मसाल्यामध्ये होऊ देऊया। टोमॅटो छान असा मऊ झालेला होता। आता यामध्ये उकडून घेतलेला कोबीसुद्धा टाकलेला आहे। कोबी छान उकडून घेतला आहे, यामुळे भाजी बनण्यासाठी फार जास्त वेळ खर्च होत नाही आणि शक्यतोवर जेव्हा तुम्ही कोबी धुताना तेव्हा तो कोबी गरम पाण्याने धुवून घ्यायचा, म्हणजे यामध्ये असलेल्या अळ्या वगैरे बाहेर निघून जातात। यासाठी आपण टाकलेला कोबी सर्व मसाल्यामध्ये मिक्स केलेला आहे, बघू शकता। आपली भाजी पूर्णपणे तयारच आहे, तरीसुद्धा एक वाफ आपण काढून घेऊया। पातेल्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवूनच आपण याची वाफ काढून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहेत आणि छान अशी आपल्या भाजीला वाफ आलेली आहे। आता यावरती मी अगदी थोडीशी कोशिंबीर टाकलेली आहे। मुलांना टिफिनवर देण्यासाठी ही भाजी पूर्णपणे तयार आहे।
ही भाजी बनवत असताना इथे मी लाल तिखटाचा वापर केलेला आहे. तुम्हाला लाल तिखटाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. तयार झाली आहे आपली कोबीची चुलीवरील भाजी. खरं बघितलं तर ही भाजी मुलांना खूप जास्त छान वाटली होती चवीला. तुम्हालासुद्धा छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला गावाकडील चुलीवरील जेवण कसं बनवतात ते बघायचं असेल तर आपल्या चॅनलला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. मी तुमच्यासाठी चुलीवरील जेवण नक्कीच घेऊन येईन. आजपर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केलं आणि यानंतरसुद्धा तुम्ही मला अशाच पद्धतीने सपोर्ट कराल याची आशा आहे. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.